आजचा दिवस फक्त दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित करण्याचा नाही, तर या दिवसासोबत आपल्या मनालाही स्वच्छ करण्याचा आहे. वाईट विचारांपासून चांगल्या विचारांकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा आहे. दीप अमावस्या म्हणजेच आपल्या संस्कृतीत एक सुंदर परंपरा. या दिवशी आपण घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतो. दिवा हा केवळ प्रकाश देणारी ज्योत नाही, तर तो ज्ञान, सकारात्मकता आणि आशेचं प्रतीक आहे. पण आपण कधी विचार केला आहे का? आपण घरातील दिव्यांचा अंधार दूर करतो, मग आपल्या मनातील अंधार कोण दूर करणार? आपल्या मनात कधी राग, कधी मत्सर, कधी नकारात्मकता विचार असतात. कधी परिस्थितीमुळे आपण निराश होतो. पण आजचा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अंधार कितीही असला तरी एक छोटासा दिवा तो दूर करण्याची सुरुवात करू शकतो. आणि हीच गोष्ट आपल्या समाजालाही लागू होते. समाजात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती आपल्याला प्रेरणा देतात. तुकाराम मुंढे साहेब यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या कर्तव्याशी आणि आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज या दिवसांची पूजा करताना आपण फक्त बाहेरचा प्रकाश नाही, तर स्वतःच्या मनातील एक दिवा प्रज्वलित करूया. वाईट विचारांपासून चांगल्या विचारांकडे, चुकीच्या मार्गांपासून योग्य मार्गाकडे, नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करूया. कारण समाज बदलण्यासाठी आपल्या मनातला दिवा पेटणं गरजेचं आहे. आपण प्रज्वलित केलेला प्रत्येक दिवा आपल्या घराला प्रकाश देतो. आपल्या चांगल्या विचारांचा आणि चांगल्या कृतीचा प्रकाश इतरांच्या आयुष्यातही पोचला तर याचा अर्थ आणखी मोठा असेल. आपण रोज आपल्या घरात दिवा लावतो, पण त्या दिव्याचा प्रकाश आपल्या घराच्या बाहेर पोचायला हवा. आपल्या एका चांगल्या विचाराने कोणाचं मन बदलू शकतं. आपल्या एका चांगल्या कृतीने कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते. आणि आपल्या प्रामाणिकपणामुळे दुसऱ्यांनाही योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळू शकते. म्हणूनच आजचा दिवस फक्त तेल आणि वात याचा नाही, तर हा आपल्या विचारांचा दिवा आहे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारू, मी माझ्या घरात, माझ्या कुटुंबात आणि माझ्या समाजात कोणता प्रकाश देऊ शकते? एखाद्याला मदत करून, कोणाशी प्रेमाने बोलून, चुकीच्या गोष्टींना विरोध करून किंवा आपलं काम प्रामाणिकपणे करून आपण समाजाला एक छोटासा प्रकाश निर्माण करू शकतो. कारण मोठा बदल नेहमी मोठ्या गोष्टींनीच होतो असं नाही. कधी कधी एका छोट्याशा दिव्यापासूनही प्रकाशाची सुरुवात होते. चला तर मग या दीप अमावस्येला फक्त दिवे नाही, आपले विचारही उजळूया आणि आपल्या आजूबाजूचं जगही उजळण्याचा प्रयत्न करूया. घर प्रकाशाने उजळू दे, मन चांगल्या विचारांनी उजळू दे आणि आपल्या कृतींमधून समाजातही प्रकाश पसरू दे. आणि ही सुरुवात आपण आपल्यापासूनच करूयात. दीप अमावस्येच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.